नमस्कार, मी हेमाली मोहिते. झटपट बातम्यांमध्ये आपलं स्वागत. राज्य, देश, विदेश, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातल्या घडामोडींचा आपण झटपट वेध घेणार आहोत. सुरुवात करूया राज्यातल्या घडामोडींनी. पुण्यात अतिशय गजबजलेल्या ठिकाणांवर स्फोट झालेत. बालगंधर्व, देना बँक, मॅकडोनाल्ड आणि गरवारी चौक या अतिशय रहदारी असलेल्या ठिकाणी हे स्फोट झाले. पहिला स्फोट बालगंधर्व जवळ झाला, त्यानंतर 1 किलोमीटरच्या अंतराच्या परिघात आणि अर्ध्या तासात हे सगळे स्फोट झाले. पुण्यामध्ये काल 4 ठिकाणी कमी तीव्रतेचे स्फोट झाले. जंगली महाराज रस्त्यावर 4 ठिकाणी हे स्फोट झाले. बालगंधर्व, मॅकडोनाल्ड, देना बँक आणि गरवारे कॉलेजच्या परिसरात हे 4 स्फोट झाले. तर 2 ठिकाणची स्फोटकं निकामी करण्यात आली आहेत. या ठिकाणाहून जवळच अण्णांच्या समर्थनार्थ होणाऱ्या उपोषणाचा मंडप आहे. 1 किलोमीटरच्या परिसरात आणि अवघ्या 40 मिनिटांमध्ये हे सगळे स्फोट झाले. स्फोटामध्ये डिटोनेटर, बॅटरी आणि पेन्सिल सेलचा वापर झाल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. या स्फोटांनी पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. असं असलं तरी लोकांनी घाबरून जाऊ नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी केलंय. पुण्यामध्ये 4 कमी तीव्रतेचे स्फोट झाले असले तरी सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. केवळ एक व्यक्ती यामध्ये जखमी झाली आहे. 32 वर्षीय दयानंद भाऊराव पाटील हे जखमी झाले. त्यांच्या हातातल्या पिशवीत स्फोट झाल्यानं ते जखमी झाले. दरम्यान रात्री 11च्या सुमारास पाटील यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. स्फोटकं असलेली पिशवी त्यांच्या हातात कशी आली असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. पुण्यात झालेल्या स्फोटात दहशतवाद्यांचा हात आहे हे बोलणं घाईचं ठरेल असं गृहमंत्री आर पाटील यांनी म्हटलंय. स्फोटानंतर गृहमंत्री आर पाटील यांनी घटनास्थळाचा दौरा केला. यावेळी त्यांनी स्फोट झालेल्या 4ही ठिकाणांची पाहणी केली. शिवाय पुण्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांशी गृहमंत्र्यांनी चर्चा केली. या स्फोटांचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना लीलावतीमधून डिस्चार्ज मिळाला. बाळासाहेबांची प्रकृती आता उत्तम आहे. श्वसनाचा त्रास झाल्यानं 24 जुलैपासून त्यांना मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं. बाळासाहेबांवर एंडोस्कोपी करण्याची गरज नसल्याचं लीलावतीच्या डॉक्टरांनी स्पष्ट केलेलं आहे. बाळासाहेबांची प्रकृती ठणठणीत आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काल रायगडवरच्या वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवला. या पुतळ्याला आक्षेप घेत तो हटवण्याची मागणी संभाजी ब्रिगेड आधीपासूनच करत होती. काल अचानक संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी कुत्र्याचा पुतळा हटवला. हा पुतळा अखेर एका खड्ड्यात सापडला. प्रशासनानं पुतळा खड्ड्यातून शोधून काढलाय. या प्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या 7 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. रायगडावर वाघ्या कुत्र्याची समाधी होती. त्याला संभाजी ब्रिगेडचा आक्षेप असल्यानं तो हटवण्याची मागणी यापूर्वीच केली होती. शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ वाघ्या कुत्रा नको अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका होती. काल अचानक संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी रायगडवरचा हा पुतळा हटवला. त्यातून आता नवा वाद निर्माण झाला. किल्ले रायगडावर वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अरेरावीपणा केला. वाघ्या कुत्र्याभोवती पोलिसांचा बंदोबस्त होता, मात्र कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. तसंच पोलिसांकडची शस्त्रही काढून घेतली. वाघ्या कुत्र्याच्या वादात आता शिवसेनेनंही उडी घेतली. वाघ्या कुत्र्याचा पुतळा पुन्हा बसवा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेनं दिला. 8 दिवसात पुन्हा पुतळा बसवण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. संभाजी ब्रिगेडनं रायगडावरच्या शिवरायांच्या समाधीसमोरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवल्यानंतर आता शिवसेना आक्रमक झाली. त्यामुळे वाघ्या कुत्र्यावरून पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे. राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून 462 कोटींचा निधी मिळणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी दिली आहे. तर दुष्काळग्रस्त भागात पिकं वाचवण्यासाठी 50% डिझेल सबसिडी देण्याचा निर्णयही घेण्यात आला. यातील 50% बोजा यापुढे राज्य सरकार उचलणार आहे. पवारांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती होती. तर राज्यानं केंद्राकडे 2547 कोटींची मागणी केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. यावेळी राज्यानं केंद्राकडे योजनांमध्ये वाढ करण्याची विनंती केली. याबाबत केंद्राला 2 दिवसात निवेदन देण्यात येणार असून बाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येईल असं आश्वासन या बैठकीत देण्यात आलं.
राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात स्थिती चिंताजनक असल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं. मुंबईकरांवरील पाणी कपातीचं संकट आणखी वाढलंय. मुंबईतील 10% पाणी कपात पुढील 15 दिवस तशीच कायम राहणार आहे. तसंच कृत्रिम पावसावर आज निर्णय घेण्यात येणार आहे. मुंबईत अजूनही दमदार पाऊस पडलेला नाही, त्यामुळे तलावांमध्ये अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधला एकूण साठा 5,68,728 दशलक्ष लिटर इतका आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा पाणीसाठा 7,56,728 इतका होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मुंबईतल्या तलावांमध्ये पाणी कमी आहे. टीव्ही सिरियल्समध्ये काम करणाऱ्या 2 अभिनेत्रींना देहविक्रय करण्याच्या आरोपाखाली पुण्यामध्ये अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागानं ही कारवाई केली. शिवाजीनगर परिसरातल्या एका हॉटेलमध्ये कारवाई करून या दोघींना अटक करण्यात आली. नीता ढोलकिया आणि प्रीती गुप्ता अशी या दोघींची नावं आहेत. त्यांनी तारक मेहता का उल्टा चष्मा, सिमरन का ससुराल, हर हर महादेव या सिरियल्समध्ये काम केलंय. या दोघींबरोबर 2 दलालांनाही अटक करण्यात आली आहे. स्मिता आणि दिनेश दिवर अशी त्यांची नावं आहेत. हे दोघं पती पत्नी आहेत. पोलिसांनी बनावट गिऱ्हाईक पाठवून या सगळ्यांना अटक केली. टीव्ही अभिनेत्री, मॉडेल्स, विदेशी मुली यांना देहविक्रय प्रकरणी अटक करण्याची ही गेल्या काही महिन्यातली 8वी घटना आहे. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का बसलाय. पिंपरीतल्या भोसरी प्रभाग क्रमांक 35 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सीमा फुगे विजयी झाल्या होत्या. फुगे यांनी बनावट जात प्रमाणपत्र दाखल केल्याचा आरोप सुरुवातीपासूनच केला जात होता. विभागीय जात पडताळणी समितीनं केलेल्या चौकशीमध्येही जात प्रमाणपत्र बनावट असल्याचं स्पष्ट झालं होतं. अखेर आयुक्त श्रीकर परदेशी यांनी सीमा फुगे यांचं नगरसेवक पद रद्द करण्याची कारवाई करावी असा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठवलाय. सीमा फुगे यांच्यावर लवकरात लवकर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये साथीच्या रोगांनी पुन्हा डोकं वर काढलंय. सांगवी परिसरात मिलिंद दीक्षित यांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालाय. एप्रिल महिन्यापासून तब्बल 3 लाखांहून अधिक रुग्ण आजारपणामुळे विविध रुग्णालयांमध्ये दाखल झाले. त्यामध्ये 4,000 रुग्ण साथीच्या रोगाचे आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत 41 जणांना स्वाईन फ्लू झाल्याचं स्पष्ट झालंय. पण शहरात स्वाईन फ्लूची साथ नसल्याचं आरोग्य विभागाचं म्हणणं आहे. पण नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहनही आरोग्य विभागानं केलंय.